तर पाय दोन्ही पाय मध्ये गेले. हा एक पाय सापडला चाकामध्ये. कोणी सांगितलं की म्हातारीच्या पायावरून गाडी गेले. यो माणूस स्वतः आमच्याकडे येतो काम करायला. जनतेने जरी निवडायचं असेल ना ते माणसाची कामं बघून निवडायचं. जे चिटर लोक येतात ना इलेक्शनच्या टायमाला खोटी आश्वासने देतात आणि नंतर एक पण नाही येत आमच्या इथे बघायला. मी पडलेली ती माझा ऍक्सिडेंट झालेला शिवाजी उचलून घेऊन हॉस्पिटलमध्ये. कधीपासून आहात तुम्ही इकडे? मला झाले आता 20 वर्ष जास्त झाली. इकडे काय तुम्ही असं बदल काय बघितलं तुम्ही? पूर्वी आम्ही रोडवर बसायचो तिथे. रोडवर बसायचे? हा रोडवर बसायचो. इकडची मार्केटची सोय कोण करून दिली? जे आता गोपाल शेट्टी पण सर्व पहिला सर्व एकत्र होते ना. गोपाल शेट्टी पण होते, शिवा शेट्टी पण होते, आमदार पण होते. ते आम्हाला नाव नाहीत बाबा येत पण सर्वांचं मिळून बांधले. आता ते आता हे सर्व शिवा शेट्टी करते आम्हाला. शिवा शेट्टी हे शेर बांधून देणार आहे, मच्छी मार्केट बांधून देणार आहे. आमच्या गावात पण सुविधा करते, सर्व करतात ते आमच्यासाठी. धावपळ आमच्यासाठी चिकार करतात ते. आम्हाला दिवाळीचं फरसाण पण वाटतात, सर्व वाटत आम्हाला. आम्हाला काय कमी करू देत नाही. शिवा शेट्टी दादा सर्व आम्हाला देते. मी पडलेली ती माझा ऍक्सिडेंट झालेला शिवाजी मला उचलून घेऊन गेला हॉस्पिटलमध्ये. मग हे कधी झालं होतं? हे झालं आता 5-6 वर्ष जास्त झालं. तिथे सुविधाला बसत होतो मी पहिला. हा तिथे झालेलं माझं ऍक्सिडेंट. काय झालं होतं थोडं आम्हाला डिटेल मध्ये सांगाल तुम्ही? माझे नाव म्हणजे अशी गाडी ठेवली होती रोडवर त्या माणसाने. मी रोडवर बसायचो दादा, मी कुठं नाही बोलत. ते काय मी बोलू त्याला की मी उठू का? ते बोललो उठू नको मावशी तू बसून राहा बोलते. आता मी बसून राहिलो अशी मच्छी विकत होतो मी. त्याची कशावर पाय पडला काय माहित नाही. गाडी मागे आली, गाडी मागे येतच माझे दोन्ही पाय मध्ये गेले. चाका बुरा दोन्ही पाय मध्ये गेले. तुम्ही हा एक पाय कसा तरी वळला आणि हा एक पाय सापडला चाकामध्ये. पण त्या लोकांनी खर्च केला दादा, कुठं नाही बोलायचो. त्या लोकांनी खर्च केला. मग शिवाजी दादा हॉस्पिटलला आले. त्याला कोणी सांगितलं की म्हातारीच्या पायावरून गाडी गेले. ते मला बघायला हॉस्पिटलमध्ये आले. आमच्यासाठी चिकार करतात, कशाला कुठं बोलायचं दादा. धावपळ सतत असते आमच्यासाठी. आमच्या गावात पण त्यांनी सोय केले, चिकार पाण्याचे केले, रस्ते सोय केले, सर्व करतात ते. लोकांचं असं मत असतं की जे काही राजकारणी आहेत ते एकदा त्यांना खुर्ची मिळाली की लोकांसाठी काहीच करत नाहीत. नाही करतात. हे पण आता कितीतरी पक्षामध्ये बदलल्यात पण आमच्यासाठी झटतात ते. आम्हाला सोडत ना, आमच्यासाठी झटतात ते. कशाला कुठं बोलायचं बाबा. इकडे गोराईगावाला राहतात? हा गोराई गावात राहतो. इकडे किती वर्षांपासून तुम्ही काम करताय? इथे व्यवसाय 25-26 वर्ष झाली करते. 26-27 वर्ष झाली मासली विकते. पूर्वी तुम्ही कुठे बसायचे? हे कुठे फेरीवर जायचे आम्ही. पूर्वी आम्हाला बसायला इथे जागा नव्हती, मार्केट नव्हतं. हे मार्केट आम्हाला पहिला शिवा शेट्टीने इथे काम करून घेतलं होतं. मग नंतर गोपाल शेट्टीने बांधून दिलं आणि सर्व काही जे सांभाळतात ते शिवा शेट्टी सांभाळतात. इकडे बघतात सगळं काही. आणि जे शिवा शेट्टी काम करते ना ते कोणी करू शकणार नाही. जनतेने जरी निवडायचं असेल ना ते माणसाची कामं बघून निवडायचं. जे चिटर लोक येतात ना इलेक्शनच्या टायमाला खोटी आश्वासने देतात आणि नंतर एक पण नाही येत आमच्या इथे बघायला. पण शिवा शेट्टी आम्हाला इथे सर्व महिलांना, मच्छीमारांना, भाजीवाल्यांना सर्वांना सपोर्ट करतो, सर्वांना मदत करतो. इथं पण गावात मयत असू दे, सोळा असू दे, काय आजारी असू दे, काय पण असू दे, अर्ध्या रात्रीचा कधी पण तो कोणीतरी त्याला फोन लावला, बोलवलं तरी लगेच तो येतो तिकडे. आणि एवढ्या वर्षात त्यांनी कितीतरी कामं केली असेल आमच्या गावामध्ये. असं नगरसेवक मोठा एकदम याच्या मान घेऊन तो कामं नाही करत. आपल्या माणसासारखं एकदम लोकल माणसासारखं कामं करतो. आणि त्याला मानधन काहीच नाही गावामध्ये. गावकऱ्यासारखा तो वागतो आणि सर्व कामं करून देतो. पुष्कळ आम्हाला लोकांना त्याचा आधार आहे. पाण्यापासून ते सर्व वस्तूपासून तो आम्हाला हे करतो, मदत करतो. इथे मार्केटला आम्हाला कितीतरी आता कामं घेतल्या, दुरुस्तीचे काम करतात. ते त्याच्या अगोदर पण करून दिलं आम्हाला. आणि काय तरी गरज लागली कोणाला तरी, गरीबाला तरी कशाची औषधाची, कशाची गरज लागली पैशाची, त्यांना पण मदत करतो तो. लोकांचं असं मत आहे की जे राजकारणी आहेत त्यांना एकदा खुर्ची मिळाली की लोकांकडे येत नाहीत, ते त्यांचे ऐकत नाहीत. असं यात इकडे थोडंसं उलट दिसतंय. ते चिटर लोक करतात तसं. हा माणूस चिटर नाही आहे. हा माणूस माणसांचा देवाने निवड केलेली याची. आमच्या गोराई गावासाठी नाही, इथे गावासाठी पण तो असा माणूस आहे की देवाने जसं पाठवलंय त्याला. जे चिटर आहेत ना त्यांच्याबद्दल आम्ही पण बोलू शकतो. ते येतात, खोटी आश्वासने देतात की तुम्हाला हे करणार, आम्ही ते करणार, आणि त्याच्या मागे आम्हाला फिरवतात गावामध्ये. आणि नंतर तोंड पण नाही दाखवत. आमच्या चपला घसत त्यांच्याकडे कामासाठी जायला. आणि यो माणूस स्वतः
सुद्धा आमच्याकडे येतो काम करायला. असा माणूस आहे. निवड करायची ना लोकांनी, शिवा शेट्टी सारखे माणसाची निवड करायची. तो कामाचा माणूस आहे.